डबल डॅबल मेथडमध्ये डिव्हिजन करता येते, डिव्हिजनमध्ये प्रॉब्लेम येत नाही आहे. डिवाइड बाय 2 जेव्हा आपण इंटिजर नंबर आपण घेतोय, त्याला डिवाइड बाय 2 करतोय, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. पण फ्रॅक्शन पार्टला मल्टिप्लिकेशन करताना प्रॉब्लेम येतोय, असा पण रिप्लाय आहे. तर आपण आता ते व्यवस्थित अनेकदा सॉल्व्ह करणार आहे. तर सगळ्यांनी पहिल्यांदा मेथड व्यवस्थित बघून घ्या, एक एक्झाम्पल नीट बघून घ्या, नंतर ते नोट डाऊन करा. ओके, सो आपण सुरुवात करूया. जे पहिले एक्झाम्पल आहे, आणि कदाचित असं झालं असेल की तुम्हाला असं तुम्ही याच्यामुळे कन्फ्यूज झाला असेल की इथं फ्रॅक्शन पार्टमध्ये आता 3 डिजिट आलेले आहेत. काल आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना 2च डिजिट होते, आता कदाचित हे 3 डिजिट आल्यामुळे तुम्हाला ते थोडंसं डिफिकल्ट वाटलं असेल किंवा जमलं नसेल. तर आपण ते कसं सॉल्व्ह करायचं आपण स्टेप वाईज बघूया. ओके, थोडंसं अजून वरती लिहितो. 88.350. So first example was 88.350 to the base 10 equal to question tag to the base 2. Okay. सर वो स्क्रीन नहीं दिख रही. एक मिनट. Yes, now is it visible? Yes. Okay, so this is the example 88.350 to the base 10 equal to question tag to the base 2. As I said earlier, this is the radix which indicates this number. As the radix is 10, the number is in decimal format. Okay, and here after question tag the radix is 2, means we have to convert the given number into binary, decimal to binary, and for that purpose we are using double double method. Okay, double double method काय आहे? double double method मध्ये आपण काय करतो, दिलेला डेसिमल नंबर आहे त्याच्यामधला जो इंटिजर पार्ट आहे त्या इंटिजर पार्टला 2 ने डिवाइड करतो, अनलेस आपल्याला लास्ट टर्म 1 अशी मिळत नाही, अप टू 1. ओके, आणि आन्सर कन्सिडर करत असताना आपण बॉटम टू टॉप आन्सर कन्सिडर करतो. हे झालं इंटिजर पार्टसाठी. आणि त्यातला जो फ्रॅक्शन पार्ट आहे म्हणजे हा 0.350 वाला, तर त्याच्यासाठी आपण काय करतोय, 0.350 जो फ्रॅक्शन पार्ट आहे डेसिमल फ्रॅक्शन त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो. ओके, आणि त्याचा आन्सर जे आहे टॉप टू बॉटम कन्सिडर करतो. आपण सॉल्व्ह करूया एक्झाम्पल. सो ए पार्ट 88 to the base 10 equal to question tag to the base 2. Okay, so what is the step? This is the integer part, आणि integer part साठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 2 ने डिवाइड करायचं. ओके, so 88 divided by 2, the answer will be 44 with remainder 0. Okay, then next will be this 44 will come down, 44 divided by 2, answer is 22 with remainder 0. This 22 will be come down, divided by 2, answer will be 11 with remainder 0. This 11 will become over here, 11 divided by 2, answer will be 2 5s are 10. Okay, so here 5 will be there, and with remainder 2 5s are 10, and 11 minus 10, remainder will be 1. Okay, so remainder 1 will be here. Then this 5 will come over here, 5 divided by 2, 2 2s are 4 with remainder 1. This 2 will come over here, 2 divided by 2, answer is 1 with remainder 0. And finally this last step, 1 divided by 2. Okay, this division is not possible, so 1 will remain as it is. So for 88, when we divide that number by 2 up to this last step, our answer should be 10110000. Okay, you have to consider the answer from bottom to top, so you have to draw arrow over here. अजून एक मिस्टेक
की हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना हा ॲरो ड्रॉ केलेला नाहीये. हा ॲरो ड्रॉ करणं का महत्वाचं आहे की तो इंडिकेट काय करतो की आपल्याला अँसर कन्सिडर करत असताना बॉटम कडून टॉप कडे घ्यायचं आहे, टॉप कडे अँसर कन्सिडर करायचं आणि त्याच पद्धतीनं लिहायचं आहे. ओके, सो ॲरो अँसर मध्ये तुमच्या ॲरो पण तुम्ही प्रेझेंट केला पाहिजे. इट्स अ पार्ट ऑफ प्रेझेंटेशन, इट्स अ पार्ट ऑफ दिस न्यूमरिकल ऑल्सो. ओके, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यांची काळजी घ्या. आणि आपल्याला काय करायचं आता अँसर हायलाइट करायचं आहे. 88 to the base 10 equal to आन्सर कन्सिडर करत असताना बॉटम टू टॉप 101100 101100 to the base 2. ओके, दिस इज अबाउट इंटिजर पार्ट. हा, ह्याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे? ह्याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का? नाही सर. नो सर. सगळ्यांना समजला हा पार्ट? ओके, आता आपण दुसऱ्या फ्रॅक्शन पार्ट कडे जाऊया. फ्रॅक्शन पार्ट काय आहे? 0.350. ओके, सो 0.350 to the base 10 equal to question tag to the base 2. हा, 0.350 multiplied by 2, 3 डिजिट आहे. त्याच पद्धतीने त्याचा आन्सर पण येणार आहे. 350 multiplied by 2, answer is 700. So 0.350 multiplied by 2, answer will be 0.700. ओके, आणि हे रिप्रेझेंट कसं करायचं आहे? 0.700 विथ कॅरी, त्यातला फक्त इंटिजर पार्ट घ्यायचा आहे तिकडं, विथ कॅरी 0. ओके, जेव्हा आपण इंटिजर पार्ट घेतो 0 तेव्हा राहिला काय? हा फ्रॅक्शन पार्ट राहिला, तो परत खाली घ्यायचा आहे. 0.700 मल्टिप्लाइड बाय 2, 7 2 जा 14. ओके, सो इथे आन्सर किती येणार आहे आता? 0.700 मल्टिप्लाइड बाय 2, द आन्सर विल बी 1.400. 1.400 because 7 2 जा 14. So here 0.700 is there, so answer will be multiplied by 2, answer will be 1.400. हे रिप्रेझेंट करत असताना काय रिप्रेझेंट करायचं आहे? यातला फक्त इंटिजर पार्ट कन्सिडर करायचा आहे आणि तो लिहायचा आहे ॲज अ कॅरी, विथ कॅरी 1, विथ कॅरी 1. राहिला काय? फ्रॅक्शन पार्ट, तो परत खाली घेतला. 0.400 multiplied by 2. Okay, next will be this answer will be of this multiplication, it will be 0.800. again with carry, त्यातला इंटिजर पार्ट घेतला, कन्सिडर केला 0. आता काल मी मगाशी अजून एक ह्यातली जी एक मिस्टेक झाली आहे, किंवा ती मिस्टेक म्हणता येणार नाही पण त्याची नेसेसिटी नाही आहे की कुणीतरी हे 5-6 स्टेप पर्यंत सोडवले, त्याची आवश्यकता नाहीये. मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं की हे मल्टिप्लिकेशन करत असताना जास्तीत जास्त 3 स्टेप पर्यंत सोडवायचं बस, नाहीतर मग थांबून जायचं. नाहीतर हे तुम्ही अगदी 10 स्टेप मध्ये सोडवलं तेवढी गरज नाही आहे, तेवढ्या डीप मध्ये जायची गरज नाही. जास्तीत जास्त 3 स्टेप सफिशियंट झाले, म्हणजे 3दा 2 न मल्टिप्लाय केलं, दॅट इज सफिशियंट. हा, ओके. त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे? इंटिजर पार्ट मध्ये आपण आन्सर कन्सिडर करत असताना बॉटम टू टॉप आन्सर कन्सिडर केलं होतं. फ्रॅक्शन पार्ट मध्ये त्याच्या अपोजिट करायचं. ओके, त्यामुळं आन्सर कन्सिडर करत असताना टॉप टू बॉटम तो ॲरो सुद्धा तुमच्या आन्सर मध्ये आला पाहिजे, त्याची गरज आहे. ओके, आणि पॉइंट आन्सर आता हायलाइट करायचं. 0.350 टू द बेस 10 इक्वल टू 0.010 टू द बेस 2. हा झाला तुमचा बी पार्ट. ए पार्ट ऑलरेडी आपल्याकडे आहे. आता आन्सर आपण क्लब करूया. 88.350 टू द बेस 10 इक्वल्स टू, ह्याचा आन्सर किती आलाय आपलं? 101100 101100 पॉइंट, हे फ्रॅक्शनचा आन्सर, दॅट इज 010 टू द बेस 2. and this is your final answer. This is your final answer.
decimal number, given decimal number is converted into equivalent binary number. And what is the name of this method? The method is double dabble method. ओके, समजले की अजून कुणाला डाऊट आहे की मल्टिप्लिकेशन करताना प्रॉब्लेम येतोय? काय नेमका काय डाऊट आहे तुम्ही विचारू शकता. येस. No, sir. No doubts. नाही सर, कळालं आता. कळाला ना? हा, ओके. तर हे एक्झाम्पल नीट नोट डाऊन करून घ्या. ज्यांचं कुणाचं आय थिंक कुणाचं स्पर्धा हाफ पार्ट बरोबर आला होता ना तुझा? हो, आला होता सर. फक्त इकडे प्रॉब्लेम होता ना? मल्टिप्लिकेशनचाच आला नव्हता. हा, तिकडेच प्रॉब्लेम होता ना? आता लक्षात हो आलं? हो, आता आलं लक्षात आलं. ओके, हे थोडस नोट डाऊन करा एक्झाम्पल व्यवस्थित. हो सर. ओके, कम्प्लीट झालं. हो सर. यातला आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व करूया. हे फर्स्ट एक्झाम्पल होतं. काल मी तुम्हाला टोटल 4 एक्झाम्पल दिली होती. ह्याच्यावरची 4 एक्झाम्पल सॉल्व करायला दिली होती. अजून तुम्हाला कुठल्या एक्झाम्पल मध्ये प्रॉब्लेम वाटते जे तुम्हाला जमलं नाही किंवा काय राहिलेल्या 2, 3, 4 मधलं तुम्ही सांगा, ते आपण बोर्डवर सॉल्व करूया. हॅलो, सगळ्यांना माझा क्वेश्चन समजलाय? राहिलेली जी 3 एक्झाम्पल आहेत, सेकंड, थर्ड, फोर्थ, यामधलं कुठलं एक्झाम्पल तुम्हाला डिफिकल्ट वाटतंय जे बोर्डवर मी सोडवायला पाहिजे, सॉल्व करून द्यायला पाहिजे? लास्ट वन सर. लास्ट वन. ओके. 67 आहे की 6 किती आहे? 67 नाही, 57.6. तर मी 57 लिहून घेतलं. 57.625 ना? 625. हा. ओके. $57.625. 57.625 to the base 10 equal to question tag to the base 2. Okay, this is the last example, that is the 4th one from yesterday's homework.
आपण इथं सॉल्व करूया सगळ्यांसाठी. सगळ्यांनी लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. डबल डॅबल मेथड फार महत्वाची आहे. डबल डॅबल मेथडवर बोर्ड एक्झाममध्ये 3 मार्काचा क्वेश्चन येतो आणि त्याच्यामध्ये हे या पद्धतीने एक्झाम्पल विचारलं जातं. एकदम इझी मेथड आहे, व्यवस्थित समजून घ्या. ओके. सो त्यातला पहिला जे आपल्याला नंबर दिलाय, डेसिमल नंबर जो आपल्याला दिलाय, त्यातला इंटिजर पार्ट आपण घेऊया पहिल्यांदा. दॅट इज 57 to the base 10 equal to question tag to the base 2. ओके, हा आपल्याला पहिल्यांदा सॉल्व करून घ्यायचा आहे. सो 57 divided by 2, what is the answer? Answer will be 28. 28 with remainder 1, because 28 2s are 56 and 57 minus 56, remainder will be 1. Okay, then this 28 will be come down. 28 divided by 2, 14 2s are 28, so remainder in this case that will be remain as 0. Then 14 will come down. 14 divided by 2, 2 7s are 14, so answer will be 7 with remainder 0. This 7 will come down, divided by 2 again. 7 divided by 2, answer is 3. 3 2s are 6 with remainder 1. 3 divided by 2, answer is 1. Okay, so with remainder 1, this is the last step. 1 divided by 2, it will remain as it is, it will be remain as 1. Okay, so the answer you have to consider from bottom to top, that is 1 1 1 0 0 1, 1 1 1 0 0 1. Okay, to the base 2, and this is number is 57. 57 to the base 10. Okay, so this is for integer part divided by 2. Now the fraction part. Fraction part 0.625 to the base 10 equal to question tag to the base 2. सेम मेथड आपल्याला अप्लाय करायची आहे. परत तो नंबर घेतला 0.625 आणि डेसिमल फ्रॅक्शन साठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे. इंटिजर साठी डिव्हिजन, फ्रॅक्शन साठी मल्टिप्लिकेशन, अपोजिट आहे एक्झॅक्टली. ओके, सो ह्याचा आन्सर काय येणार आता, 625 मल्टिप्लाइड बाय 2, 0.625 0.625 मल्टिप्लाय बाय 2. ओके, 625 गुणिले 2, आन्सर किती आहे 1250. पण इथं पॉइंट मध्ये व्हॅल्यू 0.625 आहे, म्हणजे तिथं पण काय येणार आहे 1250 नाही येणार व्हॅल्यू. आन्सर काय येणार आहे 1.250 इक्वल्स टू 1.250. हे मी डायरेक्ट करतोय, तुम्ही मल्टिप्लिकेशन जरी करून बघितलं तरी आन्सर हेच येणार आहे 1.250. यातला फक्त आपल्याला इंटिजर कन्सिडर करायचा आहे ॲज अ कॅरी. सो विथ कॅरी 1, हा फक्त 1 घ्यायचा आहे आपल्याला राईट हँड साईडला, आणि राहिलेला 0.250 परत ॲज इट इज खाली घ्यायचा. सो 0.250 मल्टिप्लाइड बाय 2, 250 multiplied by 2, answer will be 0.500. 0.500 with carry 0, फक्त यातला इंटिजर कन्सिडर केला, राहिलेला पार्ट परत खाली घेतला 0.500 multiplied by 2, answer is 0.5 multiplied by 2, answer is always 1. So 1.000 with carry 1. आणि जसं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हे मल्टिप्लिकेशन करत असताना जास्तीत जास्त 2 किंवा 3, मॅक्झिमम 3 स्टेप पर्यंत जायचं. आणि जर अशी स्टेप, ही स्टेप म्हणजे हे जे आन्सर आहे, असं जर कदाचित जर तुम्हाला पहिल्या स्टेप मध्ये आलं तर तिथंच थांबायचं, पुढे तुम्ही सॉल्व्ह करायची पण गरज नाही. कारण हे 0 0 तुम्ही घेतले आहे आणि परत तुम्ही त्याला मल्टिप्लाय करताय, 0 मल्टिप्लाइड बाय समथिंग, आन्सर विल बी 0. सो ते करायची गरज नाहीये. जर हे असं पहिल्या स्टेपला आलं तर, नाही आलं तर मिनिमम 3 स्टेप पर्यंत जायचं आहे, मॅक्झिमम 3 स्टेप पर्यंत जायचं आहे. त्याच्या पुढं परत खालीपर्यंत लांब लचक सोडवत बसायची गरज नाहीये. ओके, इथं कन्सिडर करत असताना टॉप टू बॉटम.
So 0.625 to the base 10 equal to 0.101 to the base 2. ओके आणि हा हे क्लब करायचं राहिलं 57.625 to the base 10 equals to 111,001 point इथला हा 101. Okay, this is your final answer and that you have to highlight. Okay, got it? Note down this also.